सो हॅलो गाईज, आवाज येऊ द्या. आवाज मला रिस्पॉन्स पाहिजे सगळ्यांचा. पहिल्यांदा सगळ्यांना गुड आफ्टरनून. झोप पाहिजे वाटतं सगळ्यांना. मग आवाज कसा पाहिजे? गुड आफ्टरनून सर. हां, तर आज आहे इमेजवरून तुम्ही ओळखलंच असेल की आज आहे टीचर डे. मला कोणी सांगू शकतं का टीचर डे आपण का सेलिब्रेट करतो? कुणाचा? एक मिनिट सॉरी कुणाचा? ते कोण होते? मग ते इंजिनियर होते. इंजिनियर डेला त्यांचा डे असेल ना? नाही, रॉंग. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा आज वाढदिवस असतो. पण आजच का शिक्षक दिन साजरा करतात असं काय माहिती आहे का तुम्हाला? वो तो पता है बर्थडे है उनका, लेकिन वो पता है, लेकिन क्यों सेलिब्रेट करते हैं इसके बारे में कुछ पता है आपको? हिस्ट्री कुछ पता है किसी को? मागचे स्टुडंट? ओके. मग ते कशामुळे सेलिब्रेट करतात? काय हिस्ट्री आहे त्याच्याबद्दल? हो, ते तर बरोबर आहेत की डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे आपले देशाचे दुसरे राष्ट्रपती होते आणि पहिले व्हाईस प्रेसिडेंट होते. बरोबर. ज्यावेळेस ते पहिले राष्ट्रपती बनले त्यावेळेस त्यांचे स्टुडंट त्यांना भेटायला आले होते. ओके, ज्यांचं जस्ट सेलिब्रेशन करण्यासाठी वगैरे त्यांना. मग त्यावेळेस त्यांचं डिस्कशन झालं. ते डिस्कशन झाल्यानंतर त्यावेळेस ते स्वतः डॉक्टर काय म्हणले की आज माझा वाढदिवस आहे, पण हा दिन पुढे चालून शिक्षक दिन म्हणून साजरा झाला पाहिजे. म्हणून त्या दिवसापासून आपल्या इथं टीचर डे सेलिब्रेट करतात. पण तुमच्या माहितीस तर सांगतो की 5 ऑक्टोंबर हा पूर्ण वर्ल्डमध्ये टीचर डे म्हणून सेलिब्रेट करतात आणि फक्त आपल्या भारतातच 5 सप्टेंबर हा आपला टीचर डे म्हणून सेलिब्रेट करतात. त्याच्यामुळे मला वाटतं 1962 पासून 5 सप्टेंबर 1962 पासून आपल्या इथं टीचर डे आपण सेलिब्रेट करतोय. त्याच्यामुळे आज आपल्या माय तयारी इन्स्टिट्यूटमध्ये आपण टीचर डे सेलिब्रेट करत आहोत तुमच्या सर्वांच्या सांगण्यानुसार. ओके, ठीक आहे. सगळ्या स्टुडंटची मला मेसेज आले, सर आपण उद्याच्याला टीचर डे आपण सेलिब्रेट करूया, छोटंसं सेलिब्रेशन घेऊया. आत्ताच गणपती फेस्टिवल झालेला आहे, सर्वांनी एन्जॉय केलेला आहे, पण तरी पण आपण टीचर डे आपण सेलिब्रेट करतोय. तर तुम्हाला माहिती आहे आपले शिक्षक जे आहेत, गुरुजन आहे, सर्वांचे लाडके आहेत. तर सर्वप्रथम मी या स्टेजवर ज्यांना इन्व्हाइट करणार आहे त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर मूर्ती लहान पण तुम्ही ओळखलंच असेल कोण आहेत. तर सर्वांच्या आवाजामध्ये सगळ्यांचा आवाज जास्त आला पाहिजे. आपण ज्ञानेश्वरांचं एंट्रीने स्वागत करूया. ज्ञानेश्वर सर. आवाज. तरी तुम्हाला माहिती आहे आपले रिजनिंगचे फॅकल्टी म्हणजे ज्ञानेश्वर सर. मूर्ती लहान पण बरोबर. तर आता यांच्याबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे. ओके, तुम्हाला समजलंच असेल. मूर्ती लहान पण कीर्तिमान एका लाईनमध्येच यांचं पूर्ण व्यक्तिरेखा आपल्याला समोर मिळालेली आहे. आता आपण दुसऱ्या सरांना बोलवणार आहोत ज्यांच्या रक्तामध्ये, ज्यांच्या आवाजामध्ये फक्त इंग्लिशच मिळतं आणि त्यांचा आवाज म्हणजे कणखरपणा. तुम्हाला माहीत असेल अमिताभ बच्चनचा एक पिक्चर आहे, मला माहीत नाही, त्यांचा एक डायलॉग आहे, आय कॅन टॉक इंग्लिश, आय कॅन वॉक इंग्लिश. बरोबर, असाच काहीतरी डायलॉग आहे. त्याच फुल जोशामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया. मिस्टर संगपाल सर. आवाज टाळ्या थांबल्या नाही पाहिजे. थँक्यू व्हेरी मच गाईज. आता आपण ज्या सरांना बोलवणार आहोत ते म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके माय तयारी इन्स्टिट्यूटचे सर्वा मिस्टर मुरली सर. त्यांच्याबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे. फक्त 1-2 लाईन मला सुचल्या म्हणून मी बोलतो. अगर आपको मैथ की बजानी है बांसुरी तो आपको चाहिए मैथ के मुरली. तो इसी साथ आप उनका स्वागत कीजिए मिस्टर मुरली पवार सर. अब यांच्यासाठी मी 4 लाईन मला सकाळी सापडले होते, मी तुमच्यासोबत शेअर करतो. ठीक आहे, मराठीमध्ये आहेत.
की माझ्या स्वतःच्या नाही आहेत, जर सकाळी मी बसलो होतो त्यावेळेस मला मिळाले. ओके, आप सगळ्यांचा मला रिस्पॉन्स पाहिजे त्याच्यासाठी की बंद हो जाए सारे दरवाजे, कि बंद हो जाए सारे दरवाजे, नया रास्ता दिखाते हैं गुरु. कि बंद हो जाए सारे दरवाजे, नया रास्ते दिखाते हैं गुरु. सिर्फ किताबों के ज्ञान ही नहीं, सिर्फ किताबों का ज्ञान ही नहीं, जीवन जीना सिखाते हैं गुरु. आता माझ्याकडनं जेवढं होतं सांगणं, तुम्हाला एक्सप्लेन करणं होतं तेवढं मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. बाकी आता गुरुजन वर्ग तुम्हाला मार्गदर्शन तर करतील, पण एक मिनिट आज आमच्याकडनं काहीच नाही. ठीक आहे आपण काहीतरी सांगा, पण कोणीतरी येऊन शिकवायचं. पण आता आपण ज्या डेस्कवर आम्ही येथे थांबलेलो आहोत ते म्हणजे माय तयारी इन्स्टिट्यूटचं डेस्क आहे. तर सध्या सर्व महाराष्ट्रामध्ये एक डायलॉग खूप फेमस झालेला आहे. ठीक आहे, सर्व महाराष्ट्रामध्ये कुठलाही महाराष्ट्रातला व्यक्ती असेल तर त्या रिलेटेड मी ते डायलॉग पुन्हा एकदा या स्टेजवरती तुम्हाला ऐकवणार आहे. तुमच्या सगळ्यांचा मला रिस्पॉन्स पाहिजे आणि फुल जोशमध्ये आवाज बाहेरपर्यंत गेला पाहिजे. दरवाजा लावायची काही गरज नाही, राहू दे. तर बाहेर महाराष्ट्रात पडतायत पावसाच्या सरी, बाहेर महाराष्ट्रात पडतायत पावसाच्या सरी. मी म्हणतो तुम्हाला नका बसू घरी, तरी सर्वांनी या माय तयारीला. रिस्पॉन्स द्या ना काहीतरी. थोडं जाऊ द्या, काय प्रॉब्लेम नाही. फर्स्ट टाइम मी तुमच्यासमोर असं बोलतोय, थोडी चूक झाली माफ करून घ्या, काय प्रॉब्लेम नाही आहे. तर आज आपण 5 सप्टेंबर हा तुम्हाला सांगितलेलं आहे की टीचर डे आपण सेलिब्रेट करत आहोत. एक मी म्हणतो फक्त असं जास्त एक्सप्लेनेशन नको आहे तुमच्याकडनं, माहिती आहे ऑलरेडी तुम्ही सगळ्यांना. तुम्ही तुमची व्यक्तिरेखा काय, तुमच्या तिघांची पण व्यक्तिरेखा काय सर्वांना माहिती आहे. तुम्ही कशाप्रकारे गायडन्स करतात सर्वांना हे सर्वांना माहीतच आहे. पण तरी पण 2 लाईन होईना का प्रत्येकाने 2 लाईन जस्ट, त्याच्यानंतर आपण सर्वांकडनं आपण घेऊया. तर सर्वात प्रथम सुरुवात करतो मिस्टर ज्ञानेश्वर सर. मूर्ती लहान. बघा, सगळ्यात जरा आयुष्यामध्ये पहिल्यांदा जेव्हा मी टीचर म्हणजे पार्ट टाईम शिकवायचो, तर अजूनही मला कधी कधी आनंद वाटते की मी टीचर नाही. असं पोरी जेव्हा म्हणतात तेव्हा चांगलं वाटतं. पण एवढंच आहे की लहान वयात खूप काही गोष्टी शिकण्यात आल्या. बरोबर, वयाच्या 21व्या वर्षी जेव्हा मी स्वतः प्रिपरेशन करायचो तेव्हा मी पार्ट टाईम IT क्लासेसवरती क्लास घ्यायचो. डन. तर नवीन शिकवताना माहिती आहे ना, थोडीशी डेअरिंग वगैरे कमी असायची. पण सर्वात जास्त डेअरिंग मला माझ्या कॉलेजमध्ये भेटली. का? कारण मी बॅक बेंचर होतो आणि खूप मस्ती करायचो. ठीक आहे ना, खूप म्हणजे मी काही इथं आता सांगू शकत नाही त्या. ठीक आहे. तर कुठलाही टीचर प्रोफेसर माहिती आहे ना की उभा राहा, तर ते उभं राहू एवढं बेशरम बनलो ना की सध्याच्या घडीला म्हणजे मी भरपूर ठिकाणी आहे. मी मागच्या लोकसभेला माझ्या म्हणजे पैसे भेटतात फ्रँकली. तर स्पीच म्हणजे मास्तर लोकांना सगळ्या अवगत गुण असायलाच पाहिजे. तर जेवढी बोली भाषावरती तुमचा कंट्रोल असेल, जग तुम्हाला नाचवते माहीत आहे. फक्त तुम्हाला बोलता आलं पाहिजे. डन. आता 5-6 वर्ष आधी नाही तर मी आधी कीर्तन करायचो माझ्या गावाला. कीर्तन माहीत आहे ना. तर पण आता मी नका बसू जलपरी नाही का मी त्याचा शौकीन आहे. जो आहे जे आहे ते आहे. पण कसं आहे की एक वेगवेगळे गुण घ्यायचे माहीत आहे ना, की माणूस रिकामा कधीच नाही. मला एक सवय आहे, टीचर म्हणून शिकवणं तर ठीक आहे, प्रत्येकाचा पार्ट असतो. मला जिथं चुकलं मी तिथं प्रत्येक गोष्टीत बोलतो. आता मला व्यक्तिगत म्हटलं म्हणजे मी ट्विटरवरती जास्त ॲक्टिव्ह राहतो, खास करून पॉलिटिशियनच्या बाबतीत. ज्या गोष्टी चुकतात त्याला मी टॅग करतो. मला कितीतरी वेळा शिव्या पण येतात आहे असं की असं का मी माझ्या गावाकडच्या आमदाराचं काही चुकलं तर मी टॅग करून म्हणतो. मला मेसेज येते की तुम्ही कमेंट डिलीट करा. पण टीचर फक्त शिकवणं म्हणजे माझ्या परीने फक्त शिकवणं म्हणून टीचर नाही आहे. जिथं चुकते तिथं बोलणं म्हणजे पण टीचर आहे. बरोबर. रस्त्यावरती अजूनही समजा मी तिकीट आता बसमध्ये येताना कोणी तिकीट फेकलं तर मी बोलणारा व्यक्ती आहे की रस्त्यावर तिकीट का फेकलं. कधीतरी वेळा मला म्हणतात की माझा बाप पण करतात की तुझ्या बापाचा रस्ता आहे का. मी शिवाजी महाराजांचं नाव घेतो, आंबेडकर. हो, शिवाजी महाराजांचा रस्ता आहे. मग पुढच्यालाही लाज वाटायला पाहिजे का. मग टीचर म्हणून एक तरी गुण घ्यायला पाहिजे पुढच्या व्यक्तीने. बरोबर ना. मी कुठल्याही क्लासमध्ये गेलो तर नेहमी हे सांगतो, शिकवणं एक पार्ट आहे. बरोबर ना. पण आयुष्यातला आपण म्हणतो ना, कधीतरी एखादा वाढदिवस हा अनाथ आश्रमात म्हणून पाहायचा, कधीतरी एखादी आपली समजा एक माझ्यापर्यंत की माझी ॲनिव्हर्सरी मी एखाद्या वेळेस वृद्धाश्रमात म्हणून पाहिजे, तिथं दुःख कळेल नाही का की आयुष्याचं दुःख काय असतं. बरोबर. तर हे प्रत्येक स्टेप आणि ईच अँड एव्हरी मुमेंट आपण म्हणतो ना एन्जॉय करायला पाहिजे.
बरोबर. काही गोष्टी मला खटकतात पण ज्या आयुष्यात आहे, पण मी त्याच्यात थोडंसं लांब राहतो, बरोबर. म्हणून टीचर त्यालाच म्हणा जो व्यक्ती वाईट गोष्टीला आपल्याला टोकेल. खरं आहे ना, की कसं आहे, दुःखात कोणीच नसतं आपल्यासोबत, कोणीच नाही येणार. मग एखाद्या वेळेस तुम्ही आजारी पडा, बरं काही घेणं नाही, कोरोनात कोणीच नव्हतं आलं, कोणीच नाही येत. जेव्हा थप्पा बसला ना इथं की कोविडचा, तर फक्त आपल्या आई बाबा यायचे मला डबा द्यायला, माहिती आहे ना. त्या शेतात माहिती आहे, गावाकडं आधी त्या शेतात पाठवायचे, आला गावावरून नुसतं असा, जशी ते कातील डायन कशी असते माहिती आहे ना, ठीक आहे ना. तो एकदम असं एखादा माहिती आहे ना, वेगळं पीस आलं कसं आपण टापटूप करतो त्याला, तसं. ठीक आहे. तर तसं तेव्हा कोणीच नाही यायचं आई वडील सोडून. पण जेव्हा तुम्ही सक्सेस घेता, बरोबर ना, किंवा काही चांगलं गोष्ट सांगता, आता हेच जर आपल्या गावात काहीतरी असलं आणि आपल्या गावात समजा एखादं काही आहे, आता स्वच्छता अभियान आहे आणि मी माझ्या गावाला पूर्ण डस्टबिन दिल्या 15,000च्या, तेव्हा नाव आलं की नाही, वा 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 डस्टबिन. पण कोरोना झाला तर गावातल्या लोकांनी काय म्हटलं, कोरोना हा पुणे रिटर्न्स आहे म्हणे, माहिती आहे ना, ते रिटर्न्स म्हणतात ना, पुणे रिटर्न्स आहे म्हणे, म्हणजे दुनियात कुणी कोणाचं नसतं. खरंच नाही आहे. मग शिक्षक हा प्रत्येक पदोपदी असते ना. एखाद्यानं आपल्याला चांगलं जर सांगितलं, हे असं नका करू, तर एखाद्यानं पुढच्या वेळेस तर ध्यानात ठेवलं, एखादा तिकीट करताना नाही यार कोणतरी बोललं होतं आपल्याला, आहे ना. एखादा रोड सिग्नल क्रॉस करत असेल मुद्दामून, बरोबर, तिथं जरी टोकणं, तोपर्यंत शिक्षकच झाला. अशा प्रत्येक वळणावरती असे शिक्षक येत असतात. ठीक आहे. तर प्रत्येकाजवळून काही ना काही शिकत चला, बरोबर. ठीक आहे. इथं मी थांबतो. ठीक आहे. धन्यवाद. धन्यवाद सर, ज्ञानेश्वर सर. सरांचं डेडिकेशन सांगायची मला जरूरत नाही आहे, तरी पण सांगतो की आत्ता काही दिवसांनी सरांची मुलगी आजारी होती. फक्त तुमचा रिझल्ट चांगला यावा, तुम्हाला काही कमी पडू नये, तरी त्या वेळामध्ये वेळ काढून ते आपल्याला रोज सेशन घेत आहेत. त्याच्यावरून तुम्हाला कळलं सरांचं डेडिकेशन कसं आहे. तर आता मी तुम्हाला नेक्स्ट सर बोलवणार आहेत, सर्वांचे लाडके, ज्यांच्या आवाजामध्ये कणखरपणा असा आवाज जाणवतो, म्हणजे त्यांचा. आता मी पण तुमच्यासारखा एक स्टुडंट म्हणून खाली बसत होतो. सरांचे 2 वर्ड माझ्या प्रत्येक लक्षात राहायचं. पहिलं म्हणजे त्यांचं प्रत्येक लाईन झाल्यानंतर कळलं का रे, कळलं का, कळलं का, हे प्रत्येकाला विचारतात. आणि दुसरं, ए टेंब्या हो, कुठं लक्ष आहे तुमचं, अरे काय तर असेल, जाऊ द्या, चला. त्यामुळे बोलतो संकपाल सर, तुमचे 2 शब्द तुम्ही व्यक्त करावे. खरा तर दिवस तुमचा बोलण्याचा आहे, आज आमचा नाही आहे. आणि मी बोलताना थोडंसं अशा वेळेला सिरियस बोलतो, कारण मला माहीत आहे त्या शब्दांचा, जसं की सरांनी सांगितले आहेत तुम्हाला, की ज्या गोष्टी सांगितल्यात पदोपदी तुम्हाला शिक्षक भेटते, खरंच भेटतं. तुम्ही कुठेही जा, तुम्हाला जे कोणी नवीन गोष्ट शिकवतो तो तुमचा शिक्षक. मग तो लहान मूल का असेना, तो तुमचा शिक्षक असतो. शिक्षकाचं काम काय आहे, चांगल्या विचाराची पेरणी करणे. त्यामुळे मी शिकवताना माझ्याकडनं जेवढे चांगले विचार पेरता येतात तेवढं मी पेरण्याचा प्रयत्न करतो. तुमच्याकडनंही बऱ्याचशा गोष्टी, मला बरेच इनपुट्स ज्या वेळेला मिळतात, त्यावेळेला तुम्ही ज्या वेळेला मला ते इनपुट्स देता ना, तर तुम्हीसुद्धा माझे शिक्षक होऊन जाता. लक्षात येतं आहे का. आणि तो गुण खूप छान असतो इनपुट्स देणे, कारण सुधारणा तशी होत नसते अनटिल अँड अनलेस यू गिव्ह इनपुट, यू कांट एक्सपेक्ट दी आउटपुट. कॅन यू? नोबडी कॅन. कोणीच त्याला एक्सपेक्ट करू शकत नाही. आजच्या या टीचर डेच्या दिवशी मी तुम्हाला एवढ्याच शुभेच्छा देतो की बाबू, तुम्ही सर्वांनी चांगला अभ्यास करावा आणि येणाऱ्या परीक्षेत सर्वांनी चांगल्या मार्क्सनी पास व्हावं. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो आणि यानंतर मुरली सरांना आमंत्रित. ज्याप्रमाणे संकपाल सरांनी तुम्हाला डेडिकेशन, फुल एक्सपेक्टेशन तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. मी ज्या मराठवाड्या भागामधून येतो की त्यामध्ये खूप साऱ्या, म्हणजे मी त्यातून गेलेलो आहे, त्या स्टेजमधून. बऱ्याच साऱ्या मराठवाडा भाग असेल, विदर्भाचा भाग असेल, इंग्लिश ही लँग्वेज त्यांच्यासाठी एक भीतीदायक बनलेली आहे. म्हणजे त्यांना इंग्लिश बोलायचं म्हणलं तरी तो कॉन्फिडन्स येत नाही. आपण मराठी का बोलतो, लहानपणीपासून प्रत्येकाच्या घरात आपण मराठी बोलत आलेलो आहे. ओके, आज मी तुमच्यासमोर स्टेजवर येऊन बोलतोय, तो माझा कॉन्फिडन्स डेव्हलप झालेला आहे ना. त्याप्रमाणेच तुम्हाला इंग्लिशमध्ये बोलताना सुद्धा तो कॉन्फिडन्स आला पाहिजे, बरोबर ना, का चुकीचं बोलतोय? मग द्या ना रिस्पॉन्स. ठीक आहे. आता नेक्स्ट सर म्हणजे आपले माहिती इन्स्टिट्यूटचे सर्वेसर्वा मिस्टर मुरली पवार सर, मी यांचं स्वागत करतो आणि 2 शब्द तुम्ही बोलावं हे व्यक्त करतो. थँक्यू. सरांनी जसं सांगितलं की सगळ्यांना ॲक्च्युली हा दिवस स्टुडंटसाठी असतो. म्हणजे कसं की आपण शाळेमध्ये असताना, स्कूलमध्ये असताना टीचर कसे शिकवतात, एका दिवसासाठी आपण शिक्षक बनतो आणि आपल्या टीचरच्या प्रती आपल्या भावना काय त्याला आपण प्रेझेंट करतो, तेव्हा आपण त्याला शिक्षक दिन म्हणतो.
ठीक आहे. सुरुवात करताना मला हे सांगायचं आहे की शिक्षक दिवस साजरा करण्यामागं डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन जे आपले सेकंड प्रेसिडेंट होते सुरुवातीला, त्यानंतर ते प्रेसिडेंट झाले, यांच्या म्हणजे जन्म आपण म्हणूया बर्थ ॲनिव्हर्सरी म्हणा त्याला, त्यांच्या नावानं हे शिक्षक दिन साजरा करण्यात येतो. त्याचं रिझन आहे जेव्हा ते एज्युकेशन घेत होते, फॉरेनमध्ये त्यांनी एज्युकेशन घेतलं, त्यानंतर ते इंडियामध्ये आले आणि इंडियामध्ये आल्यानंतर कोलकाता एक युनिव्हर्सिटीजमध्ये ते ॲज अ टीचर म्हणून लागले. टीचर शिकवताना त्यांचा जो सब्जेक्ट होता तो फिलॉसॉफी होता. त्यांचं जेव्हा ते क्लासमध्ये कॉलेजमध्ये शिक्षक म्हणून ते शिकवायचे, तर त्या कॉलेजची एक अशी घटना व्हायची की त्यांच्या लेक्चरला बाकी डिपार्टमेंटचे सगळे मुलं येऊन बसायचे. इनफॅक्ट की ज्यांना तो सब्जेक्ट नसायचा ते मुलं येऊन बसायचे. अक्षरशः क्लास जागामध्ये पुरायचे नाही. तर टीचर्सला एवढी डिमांड यायची की अदर क्लासेसचे ज्यांना विषय नाही आहे, तुम्ही असं विचार करा, ज्यांचा तो विषयच नाही आहे ते मुलं येऊन बसायला लागू लागले. आणि त्या मुलांच्या खातीर त्या मुलांची एक आवर्जून टीचरला अनुरोध होता त्यांना, राधाकृष्ण सरांना, की सर तुमचा जो वाढदिवस आहे तो आम्हाला सेलिब्रेट करू द्या. आणि पूर्ण कॉलेजमध्ये त्यांचा वाढदिवस खूप मोठ्या जल्लोषात सेलिब्रेट व्हायचा. आणि पुढे चालून जेव्हा ते प्रेसिडेंट झाले तर त्यांची एक इच्छा होती की माझं जो सेलिब्रेशन तुम्ही दरवर्षी करता ॲज अ आपण बर्थडे म्हणूया एक इनफॅक्ट, तर त्यानुसारच मला असं वाटते की मी माझ्या पूर्ण लाईफमध्ये ॲज अ शिक्षक म्हणून काम केलं आहे. आणि मला खूप आवडेल की जेवढे पण आपले क्लासचे जेवढे पण शिक्षक आहे त्यांच्याप्रती विद्यार्थ्यांनी आपलं अभिमान या असं मत तिथं प्रेझेंट करावं. त्यामार्फतच त्या वर्षापासून याला ॲज अ शिक्षक दिन म्हणून सेलिब्रेट करण्यात आलं. ठीक आहे. बाकीच तुम्ही सगळं जाणताय. ॲज अ टीचर म्हणून प्रत्येकाचं टीचरचे जे पण योगदान आहे, सगळ्यात चांगली गोष्ट मला असं वाटते आपल्याकडे बेस्ट ऑफ बेस्ट फॅकल्टी आहे. मी जेवढे पण टीचर लोकांना आवर्जून बघतो, ठीक आहे, एवढ्यापासून आपल्या सब्जेक्टमध्ये योग्य सगळ्यात चांगलं मार्गदर्शन देणारी पूर्ण टीम आहे. ठीक आहे. जे तुम्हाला स्टुडंटला जे परफेक्ट गायडन्स करता येते ते वेळोवेळी तुम्हाला करत राहतात. ठीक आहे. आणि टीचरचा मेन हा हेतू असतो की मुलांमध्ये जे लपलेली जे गुणवत्ता असते किंवा लपलेलं नॉलेज आहे त्याला बाहेरून काढून त्याला चमकणे. आपण म्हणूया एका कोळशाला जसं हिरामध्ये रूपांतर करणं आहे ना, तेच शिक्षकाची भूमिका आहे. ठीक आहे. इथं थांबूया. थँक्यू. पुढचा कार्यक्रम तुम्ही करा. थँक्यू. धन्यवाद मुरली सर. मुरली सरचे शब्द म्हणजे ज्याप्रमाणे श्रीकृष्ण आपल्या बासरीमधून जो बासरीचा आवाज जसा सर्वांना मंत्रमुग्ध करत होता, त्याप्रमाणे मुरली सरसुद्धा नावाप्रमाणेच तुम्हाला सर्वांना मंत्रमुग्ध करतात. तर आता छोटासा आपण अल्पवर तर ठेवलेलाच आहे, पण माझे एक्सपेक्टेशन असते सरांचे पण आहे, सर्व दोन्ही सरचे पण आहे. इथं बसलेल्या प्रत्येक स्टुडंटनी कोणीतरी स्वतःमध्ये काहीतरी कॉन्फिडन्स डेव्हलप करा, सरांबद्दल 2 शब्द व्यक्त करा, काही करा. ओके. तुमच्या आता मी सर्वप्रथम ज्याचं नाव घेणार आहे त्यांना स्टेजवर गप म्हणा इथं समोर यायचं आणि 4 शब्द होऊ नका, 2 शब्द बोलायचे. मला काय तर आजकाल एक मिनिट आजकाल प्रत्येक क्षेत्रामध्ये मुली अग्रेसर आहेत, कुठेही बघा, खरी गोष्ट आहे. पण तरी पण क्लासमध्ये एक स्टुडंट आहे जो की चांगली मिमिक्री करतो, शेरोशायरी पण चांगली करतो, पण तो कधी व्यक्त होत नाही आहे. म्हणून मी त्याच्यापासूनच आता सुरुवात करतो. त्याच्या काय भावना असतील, काय फिलिंग्स असतील सरांबद्दल, तो पुढे येऊन बोलून टीचिंग स्टाईलमध्ये तुम्हाला जे वाटतं हे आज तुमच्यासाठी स्टेज आहे, तुम्हाला जो काय करायचं आहे तुम्ही करा. असं समजा आम्ही सर्व खाली बसू, कायच बोलताय सर, तुम्ही टीचर आहेत असं गेस करा. कारण आम्ही शाळेमध्ये असताना मला वाटतं टीचर डे असंच सेलिब्रेशन करायचे. तर सर्वप्रथम मी तुमच्यासमोर सर्वांना बोलवत आहे, तो म्हणजे अभिषेक तुपकरी. अभिषेक चला, सर्वांनी त्याला सपोर्ट करा. चल अभिषेक, चल ये सर, आपण बसूया. या सर. चल अभिषेक, चल. आयडिया विडिया काय नसते, तुम्हाला जे व्यक्त होते. तर मग मी कुणाचंही नाव घेणार आहे, तुम्ही प्रिपरेशन करून घ्या काय तुम्हाला व्यक्त करायच्या आहेत भावना. आज तुम्हाला बोलावंच लागणार आहे. अरे अभिषेक, तुला जे काय वाटतं ते मन, सरांची मिमिक्री करायची असली मिमिक्री कर, काही प्रॉब्लेम नाही आहे. ही स्टेज तुझा आहे, तुला जे करायचं ते कर. चल. खरं तर आज पहिल्या वेळेस मी कुठल्या शिक्षकांबद्दल मनोगत व्यक्त करतोय. ओके. सर ऐकते या ना सर, मध्ये बसा, जागा आहे. या सर. ठीक आहे. खरं तर आज आयुष्यामध्ये पहिल्या वेळेस मी आज काही निमित्तानं सरांबद्दल मनोगत व्यक्त करतोय. एकतर काय बोलावं असं अचानक सरांनी पुढे बोलवलं. थोडा संकोच होतोय मनात, पण ठीक आहे.
असं काही असं काही शेरोशायरी तर काही करणार नाही मी, पण जे आहे तेच सांगणार सरांबद्दल. तसं मी SSCसाठी 3 महिन्यापासून सुरुवात केली. ज्यावेळेस क्लास लावायचा होता मला असं वाटत होतं की मॅथ्स मला कधीच जमणार नाही, म्हणजे थोडं पण 10% पण जमू शकत नाही मॅथ्समध्ये. पण ज्यावेळेस फर्स्ट टाईम सरांच्या लेक्चरला बसलो, मुरली सरांच्या, मला मॅथ्स म्हणजे आणखीन पण असं म्हणता येत नाही की मी पूर्णपणे करू शकतो, पण बऱ्यापैकी एक बेसिक कन्सेप्ट येतात मला. आणि तसं जर पाहिलं तर संगपाल सर पण इंग्लिश खूप छान शिकवतात आणि एकदम मस्तपणे सगळ्यांना विचारतात. मेन म्हणजे समजलं का नाही पर्सनली अटेन्शन पे करतात. आणि ज्ञानेश्वर सरांचं तर तुम्हाला माहिती आहे, ते एकदम प्रॉपर शिकवतात. सो इतकंच मी बोलू शकतो. शब्द नाही आहेत माझ्याकडे, शब्द नाही आहेत. अरे एवढं काय घाबरला? एक मिनिट, मी तुला इथं स्टेजवर याच्यासाठी बोलवले, तुला मिमिक्री करायची म्हणजे करायची, कुणाचीही कर. 3 सर बसलेले आहेत, सरांची कुणाची करायची असेल किंवा अंजली, सुनील शेट्टीकर, काय प्रॉब्लेम नाही. चल अरे ढेंबे हो, कळलं का? बस का, एवढंच का? अरे अभिषेक आज जरा लाजतोय, पण ज्यावेळेस मी त्यांना क्लासमध्ये इकडे स्टडी वगैरे करत असताना बघत असतो, मध्येच त्याच्यामध्ये नाना पाटेकर येतो, मध्येच त्याच्यामध्ये सुनील शेट्टी पण येतो, पण तो आता करायलाच तयार नाही, तर काय बोलावं आपण त्यात? काय बरं, नाना पाटेकर कसा येतो माहिती आहे का त्याच्यामध्ये? असा हात वर करतो, काय म्हणतो, सारखं करत असतो. चला नेक्स्ट कोण येते? ओके, कमॉन पियुषा. सर्वांनी टाळ्या वाजवणार आहे, ॲटलिस्ट कोर्स करा. पियुषा, ओके, पियुषा इथे स्टेजवर आहे. पियुषा, तुझ्यासाठी एक कंप्लेंट आहे एका फॅकल्टीकडून, की पियुषा हे लेक्चरला उशिरा येते दररोज म्हणे. त्याच्यावर मला एक्सप्लेनेशन हवे आहे आधी. सर, मी त्याच्यावरती काम करते, 2-2 मिनटं वाढवते, लवकर यायचे, येईल लवकरच टायमाचा. आता स्टेज तुझा आहे, परफॉर्मन्स कर, काय करायचे कर. सगळ्यात पहिले तर मला म्हणायचं आहे की गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुदेव महेश्वरा, हे जे आपण म्हणतो, तर हे फक्त म्हणण्यासाठी नाही आहे, त्याचा अर्थही तसाच आहे की गुरुला हे देवाचं स्थान दिलेलं आहे. कारण की गुरुचं महत्त्व तेवढंच आहे जेवढं आईवडिलांचं महत्त्व आहे आपल्या आयुष्यामध्ये. कारण की एक गुरुच असतो जो ज्याने जर चांगलं मार्गदर्शन दिलं तर जो पण विद्यार्थी आहे तो चांगला घडू शकतो. मी आता एक नरसिंह पिक्चर पाहिला होता, त्याच्यामध्येही त्यांनी तसं सेंटेन्स म्हटला होता की हिरण्यकश्यप जो होता, त्याचे जो गुरु होता त्याने त्याला वाईट मार्गदर्शन दिलं आणि म्हणून त्याचं मग नंतर विष्णूंच्या हाती त्याचा म्हणजे संपला तो. पण हेच आपण त्याचे हिरण्यकश्यपूचा जो मुलगा होता प्रल्हाद, त्याला प्रॉपर गायडन्स मिळाला, म्हणजे त्याने विष्णूचं नाव घेतलं आणि त्याला गायडन्स कोणी दिला, तर जेव्हा तो पोटामध्ये होता तेव्हा त्याच्या आईला नारायण जे आहे ते विष्णूचं नाव जाप करतात, त्यांनी त्याच्या आईला सांगितलं होतं की तू विष्णूचं नाव घे वगैरे, तर त्यांनी मार्गदर्शन दिलं होतं त्याच्या आईला, प्रल्हादच्या आईला. त्याच्यामुळे त्याच्या जीवनाचं सार्थक झालं. सो गुरु हा खूप महत्त्वाचा रोल प्ले करतो कोणाच्याही आयुष्यामध्ये. त्यामुळे आणि माय तयारी इन्स्टिट्यूटचे तिघंही आम्हाला जे गुरु मिळाले ते खरंच तसे आहे की आम्हाला मार्गदर्शन खूप चांगल्या रीतीने देतात आणि खूप मेहनत घेतात. मॉक टेस्ट वगैरे सगळं त्यांच्याकडून जे पण शक्य होईल सगळं त्यांनी केलं आहे. मी खरंच माय तयारी इन्स्टिट्यूट जॉईन करून खरंच म्हणजे हॅप्पी आहे की चांगला इन्स्टिट्यूट जॉईन केलं आहे आणि गायडन्स पण चांगला मिळतो आहे. सो आज हॅप्पी टीचर्स डे सगळ्या टीचर्सना. थँक्यू पियुषा. नक्कीच तुझे 2 शब्द सर्व विद्यार्थ्यांना मोटिवेट करतील इथपर्यंत स्टेजवर येण्यासाठी, बोलण्यासाठी. मी आता प्रत्येकाचं नाव घ्यायचं का? या कुणी तर ज्याप्रमाणे तिनं कॉन्फिडन्स डेव्हलप केला आहे, कोण? तर पुढचा कॅन्डिडेट आहे ज्ञानेश्वर सरांचे लाडके स्टुडंट मिस्टर कोमल, सॉरी हां सायली मॅडम बोलता 2 शब्द. काय ॲक्टिंग कोण करतं?
आपल्या क्लासमध्ये 2 डान्सर आहेत ते तर मला माहीतच आहे. एक आहे ऋतुजा आणि दुसरा आहे अनएक्सपेक्टेड पर्सन जो गणपती विसर्जनामध्ये आम्हाला सर्वांना दिसला, तो म्हणजे अभिषेक. चल ऋतुजा तू येते का? ऋतुजा ये. हे बघ आम्ही तुमच्या ये रे, कोण नाही काढत, ये चल ये 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 ऋतुजा ये, टाळ्या वाजवा रे सर्वजण. ये साईडला. तुमच्या सर्वांच्या माहितीस्तोर सांगतो, आज मी माझ्या जीवनामध्ये पहिल्यांदा स्टेजवर उभारून असा माईक हातात धरलेला आहे. याच्या आधी मी कधीच माईक हातात धरलेलं नाही, किंवा 4 वेळी का असताना तुमच्यासमोर बोलतोय, ज्या कॉन्फिडन्सनं बोलतोय ती फक्त तुम्हाला कॉन्फिडन्स आणणं गरजेचं आहे. ती एक भीती जर तुमच्यामधनं दूर झाली ना, तुम्ही कुठलेही क्षेत्र असू द्या, तुम्ही त्या क्षेत्रात गाजू शकता. फक्त ते कॉन्फिडन्स डेव्हलप झाला पाहिजे. तर आज तुमच्यासाठी खरंच स्टेज आहे. याच्या आधी पण मी तुम्हाला विचारलं होतं, त्यावेळेस तर कुणी आलं नव्हतं, 1-2-3 आले होते, पण आज येत आहेत स्वतःहून. ओके, तो नेक्स्ट परफॉर्मन्स मिस ऋतुजा. कुठलं गाणं लावायचं सांग तू फक्त. माझ्या आयुष्यात मी कधीच मला कॅमेरा लागला नाही, कारण की मला त्याची किंमत माहिती आहे किती आहे. अरे क्या हो गया? अरे तू त्यालाही हाती घेशील आणि त्यालाही हाती घेशील, ते केक कसा आहे? म्हणायचा का परत? ए, happy सरांचा आताच बड्डे झाला ना, काय होतं? टाळ्या वाजवा फक्त सर्वजण. पहिले या. तुम्ही सर्वांना सर तिघांनी पण एका हातात घ्या, तिघांनी पण एकमेकाला मालक खातील ना. नाही मला नका देऊ, मला काहीच देऊ नका. अरे सर काय होत नाही सर, थोडं गोड खाल्लं तर. नाही इकडे सरांना द्या वाटलंच. मी खाऊ घालतो सरांना. Thank you. सर या कुणाला केक खाऊ घालायचा सरांना? आता तरी या केक खाऊ घालायला सरांना. सगळ्यांनी हा त्या सर्वजण खा, मस्त राहील. एक स्टॉप करा सर रेकॉर्डिंग. ठीक आहे, बसून घ्या जागेवरच. एक काम करू ना, नाही हो रा. तर अजून कुणाला काय करायचं एक्सपेक्टेशन आहेत, काय बोलायचं आहे? तर हा कार्यक्रम आपण इथं संपूया. अल्पवर आहे पण अल्पवर घेऊया आता, चालेल? तर हा कार्यक्रम आपण इथंच संपला असं आपण घोषित करतो. सर आपण स्नॅक्स घेऊया आता थोड्या वेळ. चला ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच गाईज, थँक्यू. अरे 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 सर वेट सर, केक आणलाय, केक. आपण आजचा टीचर डे केक कट करून आपण सेलिब्रेशन करूया. पुन्हा एकदा सर्वांनी टाळ्या वाजवून सर्व सरांना आपण बोलूया स्टेजवरती. तू तिकडे बस. चेअर घ्यायची ना. हा ठीक आहे सर, पुढे कॅमेरा लागेल.